मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 17 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी आणि दीपिका गार्डनमध्ये खेळत असतात. दमल्यानंतर ते एका जागी बसतात तर कार्तिक आणि दीपा लगेच त्यांच्यासाठी पाणी घेऊन जातात. कार्तिक दीपिकाकडे पाण्याची बॉटल देतो, पण ती मात्र ती घेत नाही. त्यामुळे कार्तिकी ती बॉटल कार्तिकच्या हातून घेत स्वतः दीपिकाला देत म्हणते, घे आता. आणि त्यानंतर दीपिका ते पाणी पिते. तिच्या अशा वागण्यामुळे मात्र कार्तिक आणि दीपा नाराज होतात. त्यानंतर ते चौघेजण जेवण करण्यासाठी बसतात. तेव्हाही कार्तिक दीपिकाला आईस्क्रीम देतो, पण ती मात्र ते घेत नाही. त्यानंतर कार्तिक स्वतःच्या हाताने कार्तिकीला आईस्क्रीम भरवत असतो. तेव्हा मात्र दीपिकाला वाईट वाटते. तिला भास होतो की कार्तिक तिलाही आईस्क्रीम भरवत आहे. मात्र त्यानंतर ती आईस्क्रीम खायलाही नकार देते. दीपा तिला आग्रह करत म्हणते की हा तुझा फेवरेट फ्लेवर आहे ना, डॅडाने किती प्रेमाने आणलं आहे तुझ्यासाठी, खा बरं. मात्र ती म्हणते की आंटी आपण घरी जायचं का? त्यावर दीपा म्हणते हो जाऊ, पण त्याआधी तू हे आईस्क्रीम तर खा. मात्र ती नकार देत तेथून उठून निघूनही जाते आणि त्यामुळे कार्तिकला खूपच वाईट वाटते. तर दुसरीकडे सौंदर्या निकिताला सांगत असते की आपल्याला पुन्हा ऑडिशन्स कंडक्ट कराव्या लागणार आहेत. त्या मॉडेल्सला फोन करून पुन्हा बोलावून घे, आपण त्यांची माफीही मागूया. तितक्यात आदित्यही तिथे येतो. सौंदर्या त्यालाही सांगते की मी निकिताला इन्फॉर्म केलं आहे, आपण ऑडिशन पुन्हा कंडक्ट करत आहोत. तू फक्त नीट सुपरवाईज कर. त्यावर आदी होकार देतो. त्यानंतर तो सौंदर्याला विचारतो की आपण श्वेताला अजून एक चान्स देऊ शकतो का? त्यावर सौंदर्या म्हणते तिने जो काही गोंधळ घातला आहे त्यानंतरही तू तिला अजून एक चान्स देण्याबद्दल का बोलतोय? त्यावर आदी म्हणतो की मलाही खूप राग आला होता तिचा, मी तिला बोललोही. पण तूही विचार कर ना मम्मा, लग्नाआधी तिला मॉडेलिंग करायचं होतं, पण लग्नानंतर ते शक्य नाही झालं आणि आता तर ती प्रेग्नंट आहे आणि बाळ झाल्यानंतर तर ते पॉसिबल नाही हे आपल्यालाही माहीत आहे. म्हणून मला असं वाटलं की वाय नॉट. त्यावर सौंदर्या म्हणते की तू जे काही बोलत आहे ते मला पटत आहे, पण तुझ्या बायकोवर माझा विश्वास नाही. आपण तिला संधी दिली ना तरी त्याची तिला किंमत नसणार, उलट पुढे जाऊन आपल्यालाच पश्चाताप होईल. त्यावर आदी म्हणतो की मी नीट समजावून सांगेल तिला, रादर सांगितलं आहे आणि तिनेही शब्द दिलाय की ती फेअर पद्धतीने पार्टिसिपेट करेल. ती सिलेक्ट झाली तर ठीक, अदरवाईज पण आपण तिला एक चान्स द्यायला तर हवा ना. त्यावर सौंदर्या म्हणते की तिने तर चांगलाच ब्रेनवॉश केलाय तुझा. त्यावर आदी म्हणतो कमॉन मम्मा, मलाही विचार करता येतो ना. त्यावर सौंदर्या म्हणते की मे बी आय चूज रॉंग वर्ड, तिने तुला इमोशनली ब्लॅकमेल केलं आहे आदित्य. पण आदी म्हणतो की मम्मा आपण इतक्या मुलींना संधी देतो, मग श्वेताला का नाही, लेट हर पार्टिसिपेट. आणि त्यामुळे सौंदर्याही म्हणते की ठीक आहे आणि त्यामुळे आदी खुश होतो आणि तिचे आभार मानतो. तर दुसरीकडे दीपिका उदासपणे बसलेली असते. दीपा तिला विचारते की तू का अशी उदास बसली आहे, नक्की काय झालं आहे? त्यावर दीपिका विचारते की आंटी आपल्याला कार्तिकी आणि डॅडा गार्डनमध्ये कसे काय भेटले? त्यावर दीपा सांगते की हो ना, अचानकच भेटले ते. मलाही जरा आश्चर्यच वाटलं, पण बरं झालं ना ते आपल्याला भेटले ते. त्यानिमित्ताने तुझी आणि कार्तिकीची भेट झाली, तुम्हाला एकत्र खेळता आलं आणि तुझा डॅडाही खेळला तुमच्याबरोबर. मला तर असं खेळताच येत नाही. त्यावर दीपिका म्हणते पण तू बाकी खूप काय काय करत असते. त्यावर दीपा विचारते खूप काय काय करते मी नक्की, सांग बरं. त्यावर दीपिका सांगते की तू माझ्यासाठी जेवण बनवतेस. त्यावर दीपा म्हणते ते तर तुझा डॅडा पण बनवतो, त्याने तुझ्यासाठी पिठलं भाकरी बनवली होती ना. आणि त्यावर दीपिका हो म्हणते. त्यानंतर ती म्हणते की तू तर माझे केसही विंचरून देते. तर दीपा म्हणते ते तर तुझा डॅडाही विंचरून देतो. तर दीपिका म्हणते तू मला स्टोरी सांगते. दीपा म्हणते तुझा डॅडाही तुला स्टोरी सांगतो. त्यानंतर दीपिका म्हणते की तू मला जेवण भरवतेस. त्यावर दीपा म्हणते तुझा डॅडाही तुला स्वतःच्या हाताने भरवतो. आणि त्यामुळे दीपिका रडायला सुरुवात करते. दीपा तिला शांत करत म्हणते की रडू नको. तर दीपिका म्हणते खरंच माझा डॅडा माझ्यासाठी सगळं करतो, तो खूप चांगला आहे. त्यावर दीपा म्हणते मग तरीसुद्धा तू तुझ्या डॅडाला सोडून इथे राहत आहे. त्यावर दीपिका म्हणते कारण तो माझा डॅडा नाही, मग मी कशी राहू त्याच्यासोबत. त्यावर दीपा म्हणते की असं नाही आहे दीपिका, जो माणूस आपल्या जवळ असतो, आपल्या आनंदासाठी सगळं काही करायला तयार असतो, आपल्याला जीव लावतो, आपल्यावर प्रेम करतो, तो माणूस आपला असतो. तू आज नीट पाहिलं का तुझ्या डॅडाकडे? तो वरवर कितीही एन्जॉय करत असला तरी आतून मात्र दुःखी होता.
त्याच्याकडे बघून कळत होतं की तो तुला किती मिस करतोय. पण मी तुला फोर्स नाही करणार दीपिका, कारण मला कितीही वाटत असलं तरीही मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध तिकडे पाठवणार नाही. पण तुला एक सांगते, सगळ्यात जास्त जर तुला कोणी मिस करत असेल तर तो तुझा डॅडा आहे. आणि हे सर्व ऐकून दीपिका विचारते, मग मी काय करू आंटी? त्यावर दीपा म्हणते की ते तुझं तुलाच ठरवायला हवं. पण मी एकच सांगते, तू तुझ्या डॅडापासून दूर राहून तुझ्या डॅडाला तर दुखावत आहे आणि त्याबरोबर तुझंही मन दुखावत आहेस. आता तूच ठरव काय करायचं ते. आणि हे सर्व ऐकून दीपिका विचारात पडते. तर दुसरीकडे कार्तिक आणि कार्तिकीही घरी चाललेले असतात. मात्र कार्तिकचं कुठेही लक्ष नसतं. त्याला सतत दीपिकाची आठवण येत असते. कार्तिकी त्याला विचारते की तुला दीपिकासोबत अजून टाईम स्पेंड करायचा होता ना? त्यावर कार्तिक म्हणतो हो, पण तिची इच्छा नव्हती. त्यावर कार्तिकी म्हणते, पण तुला वाईट वाटतंय ना? आणि त्यामुळे कार्तिक खाली मान घालतो. तर कार्तिकी म्हणते, मला माहीत आहे फ्रेंड, तू आणि आईने मिळून बागेत भेटण्याचा प्लॅन बनवला होता ना? त्यावर कार्तिक हसून म्हणतो, किती हुशार आहेस ग तू. त्यावर कार्तिकी म्हणते, दीपिकाही हुशार आहे, तिलाही हे सगळं कळलं असणार. पण कार्तिक म्हणतो, काय उपयोग, ती कुठे थांबली माझ्यासोबत, तशीच आईस्क्रीम न खाता निघून गेली. त्यामुळे कार्तिकी म्हणते की तू अजिबात काळजी करू नको फ्रेंड, माझ्या आईने ठरवलं आहे की ती दीपिकाला समजावेल आणि तुझ्या घरी आणून सोडेल. मग ती ते नक्की करेल. ती तिचं प्रॉमिस कधीच मोडत नाही. आणि कार्तिकीच्या या बोलण्यामुळे कार्तिकही आनंदी होतो. तर दुसरीकडे श्वेता सौंदर्या आणि ललितसाठी कॉफी घेऊन येते. ते पाहून सौंदर्या म्हणते की आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे की काय? त्यावर श्वेता म्हणते, तुम्ही काहीही बोललात तरी मी वाईट वाटून नाही घेणार मम्मा, कारण आफ्टर ऑल तुम्ही मला मॉडेलिंगची संधी देत आहात. त्यावर सौंदर्या म्हणते की मी फक्त तुला ऑडिशनसाठी चान्स देत आहे, हे लक्षात ठेव, आणि माझ्या अजूनही काही अटी आहेत. त्यावर श्वेता म्हणते, हो माहीत आहेत मला, मी बिलकुल चिटिंग करणार नाही. या कॉम्पिटिशनमध्ये मी फेअर खेळेल. मी माझ्या टॅलेंटवरच ही ॲड मिळवेल. आणि त्यानंतर ती आधीसोबत ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे दीपिका एकटीच विचार करत बसलेली असते. तितक्यात साक्षी तिथे येते. दीपा तिला घडलेला सर्व प्रकार सांगते. तर इकडे दीपिकाला कार्तिकची खूप आठवण येत असते आणि ती मनाशी म्हणते की डॅडा माझ्यावर खूप प्रेम करतो. जशी आंटी कार्तिकीवर करते तसंच तो पण माझ्यावर प्रेम करतो. माझ्यामुळे आंटीला कार्तिकीशिवाय राहायला लागत आहे आणि डॅडाही एकटाच पडला आहे. माझ्यामुळे सर्वजण हर्ट झालेत, पण हे चुकीचं आहे. आणि त्यानंतर ती दीपाला सांगते की तुझं बरोबर आहे आंटी, डॅडा माझ्यावर खूप प्रेम करतो. मला त्याच्याकडे पुन्हा जायला हवं. तो मला खूप मिस करत असेल. मला आता तिकडे जायलाच हवं. आणि हे ऐकून दीपा आणि साक्षी खूप खुश होतात. पण दीपा तिला विचारते की तू हे सर्व मनापासून बोलत आहे ना? त्यावर दीपिका म्हणते, हो, मला मनापासून घरी जायचं आहे. डॅडाला ग्रँडमाला भेटायचं आहे. आणि त्यामुळे दीपाला खूप आनंद होतो. त्यानंतर तिला आदित्य एंटरप्राइजमधून फोन येतो की त्यांना डाएट फूडची डिलेवरी लगेचच तिथे करायची असते. आणि त्यामुळे दीपा आणि साक्षी आदित्य एंटरप्राइजमध्ये जाण्यासाठी निघतात. तर तिकडे ॲड कॅम्पेनसाठी ऑडिशन सुरू झालेल्या असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपा दीपिकाला घेऊन इनामदारांच्या घरी येते आणि दीपिकाला पुन्हा आलेलं पाहून सर्वजण खूप खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.